नमस्कार, मी अविरक्षाकर. मी एक साधारण अभिनेता आहे आणि एक समाजसेवक आहे. त्यामुळे मी समाजासाठी देखील काही कार्य करत असतो. धार्मिक कार्य. माझे बरेच व्हिडिओ यापूर्वी तुम्ही बघितले आहे. फिल्मी जॉब विथ अविरक्षाकर. पण तो जो व्हिडिओ होता तो इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये होता. त्याचा बऱ्याच लोकांनी छान फायदा उचलला, बराच प्रसिद्ध झाला. त्यानंतर ओबीसी विथ अविरक्षाकर, क्षत्रियांचा स्वाभिमान, त्याच्यानंतर हिंदू धर्माबद्दल, सणांबद्दल, गैरसमज, समज, आपला हिंदू धर्म वैज्ञानिक दृष्टिकोनातून किती महान आहे हे सांगणं आणि त्याच्यात घुसलेल्या चुकीचे थोतांड यांना बाजू काढणं, असे बरेच मी व्हिडिओ केलेले आहेत. आता फिल्मी जॉबबद्दल जे मी सांगितलं तर माझ्या काही मराठी मित्रांनी मला सांगितलं की अविनाश भाऊ, आपल्या मराठी तरुणांना कळलं पाहिजे, पण आपल्याला माहितीच नसते. आणि जेव्हा माहिती भेटेल तेव्हा तो सक्सेस होईल. आणि म्हणून हे जेवढे व्हिडिओ आहे फिल्मी जॉब विथ अविरक्षाकर इंग्लिशमधले, ते सर्व आता मी मराठीत बोलत आहे. तर कृपया त्याचा योग्य फायदा घ्या. एक छोटंसं उदाहरण देतो की जसं तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, तुम्ही डायरेक्ट दवाखाना टाकला तर काय होईल? डायरेक्ट दवाखाना टाकला तर पेशंट मरतील आणि तुम्ही जेलमध्ये जाल. तुम्हाला मेकॅनिकल बनायचं आहे, तुम्ही डायरेक्ट गॅरेज टाकलं तर काय होईल? एकही गाडी तुम्ही चालू करू शकणार नाही, सुधारू शकणार नाही. तुम्ही डायरेक्ट इलेक्ट्रिशियन झाले, तुम्ही बल्ब लावू शकणार नाही, इलेक्ट्रिक विद्युत प्रवाह सुरू करू शकणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला पहिले ट्रेनिंग घ्यावं लागेल. ट्रेनिंग घेताना पहिले तर माहितीच घ्यावी लागेल. माहिती घेतल्यावर तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे, तुम्हाला काय आवडते, तुमची आर्थिक क्षमता काय, शारीरिक क्षमता काय, त्यानुसार तुम्ही एक ट्रेड निवडाल. मग तुम्ही अभ्यास कराल. मग जेव्हा डिग्री भेटेल मग तुम्ही अनुभव घ्याल. अनुभव घेतल्यानंतर मग तुम्ही जे काही करायचं तो व्यवसाय कराल. सेम तसंच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काहीच माहिती नसतं. तुम्हाला जर समजा ड्रायव्हर बनायचं आहे, तुम्ही ड्रायव्हिंगचं शिक्षण घेतलं नाही, हात साफ करणं ज्याला म्हणतात ते केलं नाही, डायरेक्ट गाडी विकत घेतली आणि चालवायला लागले, काय होईल? ॲक्सिडेंट होईल. मग आपण म्हणून रस्ता खराब आहे, तसं नाही. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर तिथली माहिती असावी. तुम्ही मराठीमध्ये तुम्हाला अलग छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देतो. ती तुम्ही बघा, तुमच्या मुलांना दाखवा. मग तुम्ही जर मुलगा असाल, मुलगी असाल तर आपल्या आईवडिलाला दाखवा. आता मी फिल्म लाईनचाच माणूस आहे, मी ॲक्टर आहे. मला बऱ्याच पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल. आता OTTवर बऱ्याच आमच्या छोट्या शॉर्ट फिल्म आल्या, 2-3 पिक्चर तर हिट झाले. तर मी मनात आलं तर खूप भपकेबाज व्हिडिओ बनवू शकलो असतो. इकडून अविरक्षाकर दिसून आलं, तिकडून छाकपाक, 2-2 कॅमेरा लागल्या आहे वगैरे, खूप काही मोठी ॲडव्हर्टाईज केली असती. पण हे जे व्हिडिओ बनवणारे असतात यांच्यातल्या 90% लोकांचा उद्देश स्वतःची प्रसिद्धी किंवा त्यांचं काही प्रोडक्ट असते, ते प्रोडक्ट विकणं वगैरे असते, किंवा व्ह्यू करो. माझं असं काही नाही, व्ह्यू करो, सबस्क्राईब करो, इसको सेंड करो, उसको सेंड करो, हा प्रकारच नाही. फक्त तुम्ही योग्य पद्धतीने ऐका आणि तुम्ही गुमराह नका हो, तुम्ही दिशाभूल नका हो, याकरिता हा व्हिडिओ आहे. तर आपण चालू करू. मी आता तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीचा बेसिक एक वाक्य सांगतो, त्याच्यानंतर एक डिटेल सांगतो. बेसिक वाक्य काय फिल्म इंडस्ट्रीचं, की चित्रपटसृष्टीत तुम्ही गेले तर जवळजवळ 40 ते 45 विभाग आहे. त्याच्यात कितीतरी टॅलेंट तुमच्यात आहे, पण ते आपण इथेच गमावतो कारण आपल्याला माहितीच नसते. UP बिहारचे पोरं येतात, मोठे बनतात, ते त्यांच्या मेहनतीवर मोठे बनतात आणि आपण फक्त नाव ठेवत राहतो. UP बिहारवाले आ गए, सिंधी मारवाडी आ गए, बडे बन गए. तर हे करण्यापेक्षा आपण स्वतः मोठे व्हायचं. तर 40 विभाग आहे. आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणतेही काम करताना 3 भागात विभाजित असते फिल्म इंडस्ट्री. 1 प्री प्रोडक्शन, 2 प्रोडक्शन आणि 3 पोस्ट प्रोडक्शन. तर आपण पहिल्या भागात, आता हा प्रिमिनरली झाला भाग, पहिल्या भागात आपण हे 3 भाग म्हणजे काय हे शिकू. मग एक विभागाची मी माहिती सांगेल. तर याचा योग्य फायदा घ्या. मराठी माणसांनी आपल्या आईवडिलाला सांगा, त्यानुसार कार्य करा, धोका खाऊ नका. नमस्कार.